आबाजी शहरातला प्रवेशद्वार पार्किंग करून अस्वच्छतेचा ठिकाण झालेला आहे. बघा याच्यावर फाईन मारा नाही. बघा याची उभा करून फाईन मारा याच्यावर फाईन मारा. ही गाडी कोणाची बघा सभी दुकानदारों को सूचित किया जाता है कि आपकी दुकान के पास में रास्ते में जो गाड़ी पार्क हुई है तुरंत वो गाड़ी हटाने को बोलिए, अन्यथा गाड़ी के ऊपर कार्रवाई होगी। सभी दुकानदारों को सूचित किया जाता है कि आपके दुकान के सामने जो गाड़ियां लगी है उसको तुरंत निकाल दीजिए, अन्यथा गाड़ी के ऊपर कार्रवाई होगी। बघा काल आम्ही या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपल्यानंतर काही सामान काढायला आलो होतो आणि ते सामान काढत असताना इकडची तयारी करत असताना आम्हाला इकडे 2 जण दारू पिताना सापडले. इकडे महाराजांचं स्मारक आहे त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ पण आम्ही सगळ्या पोलीस व्यवस्थेला आणि पालिका व्यवस्थेला पाठवलेला आहे. इथे दारू, इकडे वाईन शॉप आहे इथे बाजूला, इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे जवळपास 100 मीटरच्या आतमध्ये आहे. जर 100 मीटरच्या आतमध्ये वाईन शॉप कसं काय असू शकतो, बार कसं काय असू शकतो, हा माझा सर्वात पहिला प्रश्न आहे. इथून वाईन शॉप मधून लोक दारू घेतात आणि इकडे महाराजांसमोर येऊन पितात. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पावित्र्य राखणं या शहरातल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर इकडची लोक जे वाईन शॉप मधून दारू घेऊन इथे बसतात. काल आमच्या सहकार्याने त्याला फटकावलेला आहे, पोलीस ठाण्यामध्ये जमा केलेला आहे. तो तिकडे बिअर पीत बसला होता. त्याचा देखील व्हिडिओ आपल्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत दाखवूया. तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आता वाहतूक कोंडीचा पण प्रश्न आहे. या ठिकाणी जवळपास 10 फूट रस्ता शिल्लक ठेवला आहे. या 10 फूट रस्त्यामुळे इकडे घोडबंदर 5 किलोमीटर ट्रॅफिक लागते आणि इकडे चेक नाक्यापर्यंत 5 किलोमीटर ट्रॅफिक लागते. तर याच्यावरती आपलं दुर्लक्ष काय होत आहे? हा 30 फुटाचा रस्ता आहे, 30 फूट रस्ता मोकळा का ठेवला जात नाहीये? कांचन गायकवाड इकडचे प्रभाग अधिकारी आहे, हे फेरीवाले का आठवत नाहीयेत? असा माझा प्रश्न मराठीकरण समितीच्या माध्यमातून त्यांना आहे. आपण जे मुख्य काम करायचंय ते काम न करता बाकीचे काम चौकाखाली उभा राहून का करतोय? त्यांची जबाबदारी नाही आहे का वाहतूक कोंडी मोकळी करून द्यायची? पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पावित्र्य राखावं. इकडे जे दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी. तुम्ही इकडे या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी तैनात करावा जेणेकरून इकडे कोणी दारू पिणार नाही आणि हे वाईन शॉप दारूचे जे बार वगैरे आहेत ते बंद झाले पाहिजे असं मराठीकरण समितीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. जर आपण याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही तर या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन नक्की करणार आहोत. विषयाला कशा पद्धतीने पाहता, या सर्व विषयाचा युवा पिढीवर काय परिणाम होऊ शकतो? खरं तर तुम्ही बघाल की मीरा भाईंदर शहराचं हे काश्मीरा नाका जो आहे तो एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक आहे. आज जर आपण पाहिलं तर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ज्या पद्धतीने स्वच्छता हवी आहे त्या पद्धतीने स्वच्छता कुठे दिसून येत नाहीये. दोन्ही बाजूला बार आहेत. आज बार असल्यानंतर पिणारा व्यक्ती काय करतो, आपली गाडी पार्क करतो, रस्त्यावरती पितो आणि घरी निघून जातो. त्या पार्किंगमुळे काय होतं की ट्रॅफिक जाम होतं. आज जर समजा एखादी जर ॲम्ब्युलन्स जर पार्किंग मध्ये अडकली तर त्याला जबाबदार कोण?
प्रशासकीय व्यवस्थेला आम्ही सातत्याने प्रश्न विचारत असतो, सातत्याने तक्रारी करत असतो, परंतु याच्यावरती ठोस कारवाई काय होत नाही? आज अनधिकृतपणे सिलेंडर वापरले जातात रस्त्यावरती, एखादा ब्लास्ट झाला त्याला जबाबदार कोण? महानगरपालिका म्हणते की ते पोलीस प्रशासन बघून घेतील, पोलीस प्रशासन म्हणते महानगरपालिका बघून घेईल. सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय? कोणाला विचारायचं, कोणाकडे जायचं? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला सातत्याने पडतोय. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, ते लवकरात लवकर स्वच्छ असं झालं पाहिजे. नागरिकांना ज्या गैरसोयी होत आहेत येताना जाताना, जे बसथांब आहे, जे बसथांबासाठी उभे राहणारे जे नागरिक आहेत ते पूर्णपणे रस्त्यावर उभे राहतात. का? कारण काय? का तर अर्धा रस्ता जो आहे, जवळजवळ 40 फुटाचा जो रस्ता आहे त्याच्यामधला फक्त 10 फीट रस्ता हा जो आहे फक्त तो वाहनांसाठी मोकळा केलेला आहे आणि बाकी ट्रॅफिक जाम आहे. जिथे पार्किंग केलेलं ते बेशिस्तपणे, याला जबाबदार कोण? यासाठी लवकरात लवकर तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्याने, इकडचे प्रशासकीय अधिकारी मला वाटतं कांचन गायकवाड आहेत, त्याचबरोबर आपल्या पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी तात्काळ कारवाई करून हा परिसर स्वच्छ करून घ्यावा, ही मराठी एकीकरण समितीची मागणी आहे. तर या ठिकाणीची जी स्वच्छता आहे जर नाही झाली, तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आमची भूमिका ही असणार आहे की आम्ही हे आंदोलन, जन आंदोलन करू आणि या आंदोलन असंही करू की आम्ही हा रस्ता बंद करू आणि ते ठिया करून इकडे हे करू की जोपर्यंत महानगरपालिका प्रशासन, वाहतूक आणि पोलीस प्रशासन या तिघांचं संयुक्त त्यांची कामगिरी म्हणजे त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी जर नाही केलं, आम्ही वारंवार आम्ही सांगतो की आम्हाला तात्पुरता आमच्या किंवा पोलीस प्रशासन तेव्हा तात्पुरतं येतं, उपाययोजना करतं, पण पुढे काय होत नाही. तर या टाइमला जर त्यांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून जर कायमस्वरूपी उपाययोजना नाही केल्यात तर मराठी एकीकरण समिती 100% ठिय्या आंदोलन हा रस्ता बंद करेल.